बघा काय खतरनाक झालाय मेन्यू काय आहे. पुरी भाजी आणि पनीरची अशी भाजी ग्रेव्हीवाली आणि मोदक. तर फायनली मी मोदक बनवायला बसतोय. एक मोदक चांगला गेला, खूप अक्कल शिकवली सगळ्यांना. आता तर फुटला तुझा मोदक. नान कटाई ताक दही. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे रोहन आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. हा वीक मी बॉस्टन मध्ये होतो म्हणून मला जास्त काय तयारी करता आली नाही, पण आता मी घरी आलोय आणि सगळी साफसफाई वगैरे केलेली आहे. आणि आता थोड्याच वेळात आपल्याकडे अस्मिता आणि अक्षय येत आहेत आणि उद्या सकाळी आपल्याकडे राहुल पण येतोय. राहुलची त्याच्या इकडनं 5 वाजताची फ्लाईट आहे, सो तो इकडे 10:15 पोहोचेल आणि मग हा वीकेंड आपण गणेश चतुर्थी सेलिब्रेट करणार आहोत राहुल, अक्षय आणि अस्मिता बरोबर. सो आता अक्षय आणि अस्मिता खाली आलेत, त्यांना घेऊन येतो. घर वगैरे सगळं साफ करून ठेवलेले आहेत, ते लोक येणार आहेत म्हणून. आणि देवाचं पण एक कापड वगैरे सगळं बदललंय. आणि हा माझा सॉफ्ट आहे, गंपू नावायचं. गणेश चतुर्थी म्हणून त्याला पण तिकडे बाजूला ठेवलंय. आता लाईट वगैरे सगळं लावायचं, डेकोरेशन करायचंय, तर सगळे एकत्रच मिळून करू. आणि आपली सखूबाई इकडे होती, तिला कामावरनं काढलेलं आहे कारण नीट साफ करत नव्हती, तर सध्या ती तिकडे आहे. आणि आपला नवीन रामू आलेला आहे. सो हा एकदम चांगल्या क्वालिटीचा रोबोट व्हॅक्यूम आहे. लायडार स्कॅनर, मॅपिंग वगैरे सगळं करतो. नंतर कधीतरी डिटेलमध्ये दाखवीन. पण हे बघा, घर यांनी किती मस्त साफ केलेलं आहे. फ्लावर्स पण आणून ठेवलेले आहेत. जास्वंद मला पाहिजे होतं पण नाही मिळालं, म्हणून हे लाल फूल आणि पांढरं फूल आणलं. तर अक्षय आणि अस्मिता आलेले आहेत. अक्षय डायरेक्ट ऑफिस मधून आले म्हणून त्यांनी ट्रेडिशनल नाही घातलंय. अस्मिता काम, तू घरी जाऊन आली? ओके. आणि अक्षयने खाऊ आणलेलं आहे आपल्यासाठी. डेअरी मिल्क, काजू कतली आणि मिल्क बर्फी. काय करतोयस? दिवा लावतोय. या समय काकीने दिलेल्या त्या लावतोय रोजचा दिवा. तू चहा बनवशील का? हो. फुलं थोडी कापून ठेवली आहेत वाहण्यासाठी. आणि हे BMWचं तेल आहे. मी विचारलं ह्यांनी दिवा लावतो, पण अस्मिता बोलली नको. हे गाडीसाठी मागवलंय. ऍक्च्युली अक्षयच्या घरी गेलो होतो तेव्हा ऑइल लो झालं होतं म्हणून मागवलं होतं, पण ते मी जायच्या आधी आलंच नाही, म्हणून आता अक्षयने येताना आणलं. हे डेकोरेशनचं सामान पण मी इंडियावरनं आणलेलं, तर लावायचं कसं ते बघावं लागेल. आता जरा गणपतीचा फील येण्यासाठी गणपतीची गाणी लावतो. मी सकाळपासून लालबागच्या राहते दर्शन, लाईव्ह दर्शन लावलेलं होतं, कारण त्याच्यामध्ये लाईव्ह साऊंड येतात, शिट्ट्या बिट्या होतात, आगे बडो बोलतात. असं मुंबईत असल्याचा फील येतो म्हणून मी ते लावून ठेवतो युजली. सगळ्या इंस्टाग्रामवर रील बघतो मी गणपतीच्या, आणि इकडे बघा ना कोण कुत्रा नाही. तर याच टाइमला मी इंडियाला मिस करतो. असं वाटतं इंडियाला जायला पाहिजे, पण हा माझा लास्ट तिकडचा गणपती आहे. नेक्स्ट गणपती वाजता मी 100% इंडियाला येणारच आहे दरवर्षी. असंच नवीन गॉगल्स आहेत, अक्षयने मला दिले. टेस्टिंग करत होतो उन्हात जाऊन. इंडियाला मिस करता येईल ना भरपूर. मी तर प्लेन मध्ये बसलेलो असं रील बघतो, फुल ढोल तासाचं तिकडेच मला नाचायचं बनवतो. नंतर वर करतो सगळे आपले झोपले प्लेन मध्ये. मीच एकटा एक्सायटेड असतो. अस्मिताने मोदक आणलेत बनवून. कसं आलंय? मस्त ना. उद्या आपण मोदक बनवायची कॉम्पिटिशन करूया. राहुल पण येईल. तू सगळं बनवून दे, आम्ही फक्त ते करतो. चाय तयार आहे. मोठावाला तुझा असेल ना? मी ते परळचा महाराज आहे, त्याची मूर्ती बघतो. काय खतरनाक मूर्ती आहे. आणि इथे चहा बरोबर स्नॅक्स बघा आपल्या नेहमीचा. आता थोडी रात्र झालेली आहे आणि हे मी असं साधं थोडं डेकोरेशन केलं, कारण जास्त काही ड्रिल वगैरे करू शकत नाही म्हणून एक माझ्याकडे वेलक्रोचं असं डबल साइडेड टेपवाला होतं, त्याच्यावर ते लटकवलंय. आणि असं
सिंपल केलेलं आहे. आणि इकडे अस्मितानी घरून कोथिंबीर वडीचं ते बनवून आणलेलं, त्याला कट करून आता ती तळते. आणि तिनेच डाळ भात पण बनवलेला आहे. आणि एवढं तिने बनवून आणलंय कारण ती इंडियाना पोलिसला मूव्ह झाली आहे थोड्याच वीक्स आधी. कसं वाटतं इकडे येऊन? छान आहे म्हणजे. आता स्नोचा एक्सपिरियन्स तुला पण येईल. हो, त्यासाठी मी एक्सायटेड आहे. आणि अक्षय त्याच्या कझिन भावाला भेटायला गेलाय. त्याचा कझिन भाऊ इकडनं 1 तास दूर राहतो. पर्ड्यू युनिव्हर्सिटीमध्ये शिकतोय तो. सो आता अक्षय आल्यावर मग आम्ही जेवायला बसू. बॉसला निवेदन करतो. झाली आता जस्ट आरती करून. तर मस्त जेवतील ते. आपलं ताट रेडी आहे. मस्त गरमागरम डाळ भात, पुरणपोळी पण अस्मितानी बनवून आणली आहे घरून. फक्त इकडे थोडी शेकून गरम केली. पापड आणि कोथिंबीर वडी. सॉलिड भूक लागली आहे. आता खायला स्टार्ट करूया. तर जेवण खाऊन झालेलं आहे. अक्षय अजून कंटिन्यू करतो पुरणपोळी आणि कोथिंबीर वडी. आणि आम्ही इकडे मुंबईतले सगळे गणपती फिरायचे लोकांचे ब्लॉग्स बघतोय. आणि आता झोपू थोड्या वेळाने, कारण उद्या सकाळी राहुलला घ्यायला जायचंय आणि आपल्या इंडियाच्या घरची आरती पण अटेंड करायची आहे. तुम्हाला आठवत असेल की आम्ही एकदा सायकलच्या राईडवर गेलो होतो सकाळी आणि तिकडे आपण ज्यूस पेलो होतो, आठवतं? एकदम मस्त ज्यूस होता आणि तो कोल्ड प्रेस ज्यूस होता. म्हणून मी ते कोल्ड प्रेस ज्यूसचं मशीन मागवलंय. अमेझॉनवर मस्त डिस्काउंटमध्ये मला मिळालं. तर आपण ज्यूस ट्राय करून बघू. हे होतं $90. त्याच्यावर 50% डिस्काउंट होता प्लस 40%चं कुपन होतं. म्हणून मला विथ टॅक्स $32 लागला. तर आपण उद्या परवा ट्राय करून बघूया याच्यामध्ये ज्यूस. गुड मॉर्निंग. आज नेक्स्ट दिवस आहे आणि आता मी सगळे उठलोय. 9 वाजलेत आणि 10 वाजता मी निघीन, कारण मग राहुल येणार आहे, त्याला घ्यायला जायचं एअरपोर्टला. आणि इकडे रामूला कामाला लावलेलं आहे. तर राहुल 15 मिनिटं लवकर लँड झालाय, म्हणून जरा माझी घाई उडाली आहे. तर मला एअरपोर्टला जायला अर्धा तास लागणार आहे. आणि त्याला बाहेर यायला 15 मिनिटं लागतील आणि प्लस 15 मिनिटं थांबावं लागेल. आता फास्ट जायचा प्रयत्न करतो. ऑलमोस्ट पोचलो. 2 मिनिटात पोचणार आहे. 32 मिनिटाचा रस्ता मी 23 मिनिट्समध्ये कव्हर केलाय. सॉलिड फास्ट चालवली. कॉन्सन्ट्रेट करत होतो म्हणून शूट नाही केलं. तर राहुल आलाय बाहेर, तर जाऊन त्याला पिकअप करायचं आहे. अरायव्हल्स खाली आहे, पण मी राहुलला डिपार्चर्स मध्ये यायला सांगितलं, कारण जास्त इझी पडतं. राहुल क्या बोलता है? कैसा है? मस्त. तिथे 6 महिने का मिलतो ना तेरे को? शिट, खतरनाक. चला फ्लाइट काय थर्ड क्लास रे. का डॅलेस टू इंडियानापोलिस फ्लाइट मस्त होतं. इथे एअरपोर्ट वरती आलो, पहिला उसने गलत स्काई ब्रिज को पार्क किया. पहली बार लाइफ में सुने मैंने पायलट ने ये मैसअप करने का. आता जस्ट पोचलो घरी आणि हे मी सायकलचं रॅक लावलेलं आहे माझ्या टो हिचला. 4 सायकल राहतात त्याच्यामध्ये. आणि अक्षयनी पण 2 सायकल. अरे ते माझं 2 इंच रिसिव्हर आहे आणि हे 1.25 त्याचा अडॅप्टर लावलाय. थोडा प्ले आहे त्याच्यामध्ये, पण सायकल लावल्यावर सेट होतं नीट. त्याला असं ते काचेला लागतं ना, रॅचेट स्ट्रॅप सारखं असतं हे करायला. ते नाहीये, ते सिडॅनला असतं. ते अक्षयकडे तेव्हालाच आहे. तुमची झाली दोघांची अंघोळ? भूक लागली ना? तुला कधी 1 वर्षानंतर भेटतं ना? 1 वर्ष. लास्ट पण गणपतीला भेटतं. तर सगळे एक पुरणपोळी मारतोय, कारण भूक लागली आहे. आणि ब्रेकफास्टला साबुदाणा खिचडी बनवतेस ना? कारण मला जेवण बनवायला आणि खायला खूप आवडतं. मला बनवायला कमी, खायला जास्त. राहुलला दोन्ही आवडतं. बनवायला पण आवडतं, खायला पण आवडतं. दोन्ही. मला खरं सांगतो, मला नाही आवडत जेवण बनवायला. कोथिंबीर वडी खातो राहुल. कशी झाली? फक्त ना आपण दिसतोय. हो, हे काय खाली दिसतो ना. आम्ही दिसतोय. हो. काय म्हणतो? फोन जरा काठावर हाताने पकड ना. एवढा हलतं असं वाटतं की हेलिकॉप्टरच्या खाली दोरीनी बांधलेला आहे फोन.
अरे मला काही ऐकत नाही, इकडे पण बोलतायत तिकडेही बोलतायत. व्हॉल्यूम वाढव फोनचा. तिकडे वाल्यांना शांत कर. तर मी घरी फोन करतोय. आता मला तुम्ही 5 जण दिसतात. मैया तू कुठे आहेस आता? मी आता लास्ट पाल्मस आयलंड आणि अटलांटिक ओशन तिकडे. ओके. काका शिप दाखवत होता बाहेरून. खतरनाक. शिपवर आहे ओशनच्या मध्ये, पण स्टारलिंक आहे म्हणून त्याला इंटरनेट येते. आम्ही आता PS5 खेळतोय. मी एकदा रोहनला ऑलमोस्ट हरवलंय. ऑलमोस्ट मोठा भाऊ म्हणून लास्ट टर्नला मी सोडलं. अस्मिता इकडे बसून पुरणपोळी हाणते. राईट साईडला अक्षय आहे पोळ आणि लेफ्ट साईडला रोहन आहे. 4 व्हीलरसाठी ट्रॅक्शन पण आता तू येशील. मला फक्त 4 व्हीलर ड्राईव्ह होतं म्हणून. आणि रोहन स्लो गाडी घेतो आणि नंतर मग रडतो की माझं होतच नाहीये करून. आणि रोहन आता दुष्टपणा करून अक्षयला जेवढं हारू शकतो तेवढं हरवेल. माझा बदला तो अक्षय बरोबर घेईल. आता अस्मिता आणि राहुल खेळतात. राहुल चालत चालत तू रेस करतोय एवढी स्लो. अस्मिता 100ला जाते ठोकते परत 20ला जाते. पण अस्मिता पहिल्यांदा गेम खेळतो पण बेनिफिट होता. पहिल्यांदाच्या हिशोबाने चांगली खेळते. तिला मोशन सेन्सरवाला फंक्शन आम्ही दिलंय. स्टिकनी टर्न आहे, हे हलवल्यावर स्टेअरिंग. आणि ते मस्टँगची वॅगनार करते ती. 2 तुकड्या येणार. ती परत शोरूम आरशे पहिल्या 10 सेकंड मध्ये गेलेली. मी अल्टी पलटी करा ना, तिघं खेळू शकता. मग आता मला रोहन आणि अक्षय एकसाथ खेळायचं, पण आमच्याकडे कंट्रोलर 2च आहेत. म्हणून दादा त्याचं रेसिंग सिमवाला लॉजिटेक G29 ना, G29चं स्टेअरिंग व्हील आणि पेडलचा सेट त्यांनी लावलाय. तर एक आमच्यातलं कोणतरी ह्याच्यावर बसेल, मग 2 जण कंट्रोलरवरती. परत मग आम्ही अल्टीपल्टी करत राहू. सगळ्यांना आपापले चान्स मिळतील. अक्षय फर्स्ट आहे, सेकंड रोहन आहे, थर्ड राहुल. मी पुढे जातो तर मला ठोकून मागे गेलं. आता मी जेवणाला साबुदाणा खिचडी खातोय कारण राहुलनी बनवली ते एकदम मस्त आहे. असं त्याने हात पडणार होता भांडल्याला, नुसती बघल ती बाजूला वगैरे. आणि नवीन ज्युसरचं उद्घाटन मी आज करणार आहे. केळ्याचा ज्यूस पिणार आहे मी. केळं आणि बदाम मिक्स. मस्ती करतोस ते सांग. आणि केळं कुठचं फ्रीजला लागलं तेव्हा. खिचडी गरम होते. दूध तर केळ्याचा ज्यूस पाहिजे, एक साबुदाणा जास्त. मी मंडला मटर्स बघतोय पहिल्यापासून विथ साबुदाणा खिचडी. आता मी घरातून निघालोय आणि संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. आणि आता मी चाललोय पहिले देवळात, त्याच्यानंतर मग आम्ही चाललोय एक याफा कॉफीचं शॉप आहे, तिकडे चहा प्यायला चाललोय. आता आलोय आम्ही. बालाजी और पैकेट प्रसाद किया और जिनका अर्चना और पूजा स्पेशल है वो यहाँ बैठ करके अपनी अर्चना और पूजा करते हैं. देवळात आलो आता आम्ही. जस्ट देवळातून आलो, मस्त दर्शन झालं आणि देऊळ पण एकदम मस्त छान कोझी होतं आणि सगळे देव होते इकडे. आणि मेन म्हणजे सगळ्या देवांच्या वर पाटी लावलेली होती की कुठले देव आहेत. आणि युजली जे हिंदू टेम्पल्स असतात तिकडे भरपूर वेगवेगळ्या देवांच्या मूर्त्या असतात, पण कळत नाही की खूप सारे साऊथ इंडियन देव पण असतात, कळत नाही कुठला देव कोण आहे. पण इकडे मस्त सगळ्या पाट्या लावल्या होत्या. आणि आता 8 वाजलेत म्हणून देऊळ बंद होते. आणि हे बघा इकडे सनसेट आहे आणि इकडे मून पण दिसतंय मस्तपैकी. आम्ही आलो इकडे याफा गोल्डन कॉफी मध्ये. ही पण येमेनी कॉफीचं दुकान आहे, इकडे मी नेहमी चहा पितो.
आपलं चहा आलेला आहे आणि मी लुडो खेळतोय. इथे मी उनो आणि पत्त्याचं कॅट घेतला होता, पण तो सगळा कमी पत्ते आहेत आणि डबल आहेत म्हणून खेळता येत नाही, म्हणून मी फोनवर उनो खेळतोय. आणि इथे आमचा आला चहा 4 कप. ते बिस्कॉफ चीज केक आहे. हे बसबुसा नावाचं एक रवा केक टाईपचं टेस्टवाला केक आहे. हे स्पिनेच फेटाचं काहीतरी आहे आणि हा आल्मंड क्रोचा. सो चला. एवढा प्रेशर दिला की एवढा जोरात प्रेशर दिला की काटातच तुकडे करून टाकले आणि बदामाचे साला सगळे प्लास्टिकचे चमचा पण खातो. आणि इकडे मग फुल फजिती झाली ना आता. This shows my power. जोडून बघतो की आहे का त्याच्यामध्ये. आणि ये कोई कभी भी गाड़ी से खेलता ना, कोई भी आए वाला BMW मैं भूल जाएगा मेरा बड़ा भाई था. बैटरी वाला गाड़ी लेगा ही नहीं. गॅस इंजिन की गाडी काही बॅटरी निकाल दूंगा, धक्का स्टार्ट करूंगा. अरे तू इकडे आलास. केळी घ्यायची. गाडीत प्रसाद मिळालेली केळी गाडीतच राहिली. छोटी मुलं असतील तुमची आवाज व्यवस्था ह्याच्यावरती लटकवायला तर ठेवलं थाकीत टाकून त्यांना लावून टाकत. स्ट्रीट पिझ्झा दाखव. गोबी मंचुरियन फॅमिली साईज पिझ्झा आणि त्याच्यावरती खायला पान मसाला. चल एक चिली फ्लेक्स खाऊन टाकूया. पान मसाला काय बोलत होतास? असं पिझ्झा वगैरे दाखवायला आणि खूप मस्त पिझ्झा शिंकायचं फक्त तिघही राहुल सगळी जर्म्स पसरवतोय पिझ्झावर, तरी आम्ही खाणार आहोत. जर्म्स खायचं मग इम्युनिटी स्ट्रॉंग होते. जे पण मुलं असतं ना हात बीत धुवून जेवतात चुकीचं आहे ते. असं माती बिती मग हात आणि त्यांनी जेवण जेवायचं भात बीत. तुम्हाला असं शिकवायचं? स्ट्रॉंग होतं पण किडनी स्टोन होतो. अजून काय आता आम्ही आरती करतोय जेवायच्या आधी आणि नैवेद्याला पिझ्झाचा एक तुकडा ठेवू शकतो. व्हेजिटेरियनच आहे ना. हा बघा आपला पिझ्झा मस्त गरम झालेला आहे. परत आम्ही ओव्हनमध्ये केला आणि आता खायला सुरुवात. परत मंडला मर्डर्स कंटिन्यू करतोय. 6व्या एपिसोडवर आहोत. खाऊन मला सांगा कसा आहे. आणि ही पिझ्झा प्लेस आपल्याला एका सबस्क्रायबरनी सांगितलेली आहे. शिकागो पिझ्झा विथ अ ट्विस्ट का ट्विस्ट पिझ्झा असं काहीतरी त्याचं नाव आहे. पण मी ट्राय केलं आणि एकदम मस्त होता. चांगला मस्त बरोबर. छान आहे. खूप मस्त. चला आता खातो. गुड मॉर्निंग. आता नेक्स्ट डेची सकाळ आहे आणि अक्षय तिकडे घरी बोलतोय फोनवर. अश्विता इकडे लपली आहे. राहुल इकडे टाइमपास करतोय आणि मी इकडे चहा बनवतोय. चहा रेडी आहे. तर पेपरच्या कप्समध्ये ओततोय कारण काल डिशवॉशर लावायला विसरलो होतो. सगळे कप्स धुवायला आहेत आणि बॉसला या कपमध्ये देतोय आणि राहुल कॉफी पितोय. चहा पाडला त्याने, सांडला. वाव, 1.5 कप सांडलं. कसं वाटतं तुला? 4 कप चहा बनवायला का म्हणजे 3 कप मिळतील आणि 1 कप सांडेल म्हणून हे त्याचं कॅल्क्युलेशन असतं प्रमाणे. मी ओव्हरटेक केलेलं मी अक्षयने 2 केलतोय तर मी आणि अक्षयने एकदम स्लो गाड्या घेतल्यात आणि 1 लॅपची लीड घेतली आहे आणि त्याच्यानंतर रोहन एकदम फास्ट गाडीमध्ये आम्हाला ट्राय करतो कॅच करायला, पण तो सारखा ठोकतोय म्हणून मी खूप जवळ आहे त्याच्या. पण रोहन फर्स्ट येईल मी आणि अक्षय सेकंड थर्ड असे येऊ. मी जिंकलोय आणि अक्षय आणि अस्मिता खेळतात. आता अक्षय आंघोळीला गेलाय, मी आंघोळीला चाललोय. या दोघांची आंघोळ झाली आहे. काय बनवत आहे? मी पनीरची भाजी बनवत आहे, असं कढई पनीर टाईप, आणि त्याच्यात मी कांदा आणि टोमॅटो टाकतोय ग्रेव्हीसाठी. तू काय बनवतेस? पुरीसाठी पीठ मिळते. मेन्यू काय आहे? पुरी भाजी आणि पनीरची अशी भाजी ग्रेव्हीवाली आणि मोदक. नाईस. आणि मोदक पण 2 प्रकारचे. तू पुरीची तयारी करते? येस, पीठ मिळते. ओके, चल मी आंघोळ करून आणि येतो. 2 टाईपचे मोदक बनवणार आहोत. कुठल्या? कुठले कुठले? एक स्टीम्ड मोमोज आणि एक डीप फ्राईड मोमोज. ओके. अक्षयकडे बटाटे सोलतोय आणि नेक्स्ट टास्क त्याचा आहे वाटण बनवायचा उसळसाठी.
अस्मिताकडे दमदाटी करते आमच्यावरती सगळ्यांवरती. रोहन आंघोळीला गेलाय. मला इन्चार्ज करून दिलं तो. मी इकडे कांदा टोमॅटो परततोय ग्रेव्ही बनवण्यासाठी पनीरसाठी. अस्मिताने इकडे मिरच्या कापून ठेवलेल्या आहेत आणि कोथिंबीर आणि आलं लसूण. हा कांदा जो तुम्हाला दिसतोय इकडे एकदम फॅन्टॅस्टिकली कापलेला तो मी कापलाय. आत्ता परत दादा आंघोळ करतो अजूनही. आणि अस्मिता इकडे बटाट्याची भाजी तिने फोडणी मारली आहे. बटाटे टाकते. ऑलमोस्ट मागे तिकडे माझं कांदा टोमॅटोचं ग्रेव्हीचं सगळं थंड होतं म्हणजे ग्राइंड करायला. अक्षय इकडे वाटण बनवत आहे. तर आता मी आंघोळ करून आलोय. सगळ्यांनी आम्ही इंडियन घातलेलं आहे. माझा आणि राहुलचा कलर, माझा लाईम ग्रीन आहे, राहुलचा येल्लो आहे आणि या दोघांचा सिमिलर वाटतं. आता राहुल जेवण बनवतोय. सगळं मी शूट केलं तो आंघोळ. काय काय याच्यामध्ये केलंय शूट? हो, कांदा टोमॅटो दॅट्स इट आणि तेल. आता हे शिजवणार. ह्याला शिजवलंय आणि पेस्ट केली आहे. ओके. आणि मग याला थोडं अजून शिजवणार. मसाला, जिंजर गार्लिक पेस्ट वगैरे टाकणार आणि माझ्यात पनीर टाकणार. अक्षय काय करतोय? हे बारीक करतोय आल्मंड्स आणि अक्रोड याच्यासाठी मोदकसाठी. ओके. मोदक यस. किती बनवले आपण? इकडे ट्विक्सची कॉफी आहे. 21 पर पर्सन. हा, आपण कॉम्पिटिशन करूया कोण सर्वात जास्त बनवून खातो. 84 मोदक बनवूया आपण. आणि इकडे बटाट्याची भाजी रेडी आहे. मस्त दिसते ना, वास पण मस्त आहे. ही पुरी बरोबर आपण खाणार. आता मी मोदक बनवायची तयारी चालू करतोय. आणि हे जे सामान लागणार आहे ते मी ऑलरेडी आणून ठेवलं होतं. तर फ्रोझन कोकोनट आहे, पॉपी सीड्स पाहिजेत आणि या ड्रॉवरमध्येच असतील. इथे नसतील तर मला माहित नाही. कसं कळेल आता? मला कळेल ना. what is this? No, it's not poppy seeds. तुम्ही बरण्या घेणार आहेत सगळ्या सेम आणि त्याच्यात सगळं काढून ठेवणार आणि लेबल करून ठेवणार. लेबल तर करावंच लागेल. न लेबल करता कळणार नाही काय. सारण बनवण्यासाठी घेतले आपण 2 चमचे तूप. मला येत नाही. मला जसं आठवतं म्हणजे मला येत नाही, पण मी जे काय ऑनलाईन व्हिडिओज मध्ये बघितलं तसं करते. ओके. आज दिशा नाहीये म्हणून मी तिचा रोल घेतलेला आहे मुकादम बनायचा. आणि माझ्यातर्फे मी राहुलला सगळं करायला देतोय. त्याला दिलं ना करायला तर शिकणार कसं? तिकडे एकदम न आवाज करता शांत. अक्षय सायलेंट असं असे ना निंजा सारखा मोदक बनवतोय. काय करतोय रोहन? मी पहिलं वॉर्मअप करतो थोडा. क्वालिफाय रेस चालली. प्रॅक्टिस सेशन करतो. बघतोय की सगळं फ्लॅट आहे की नाही. वेलचीची पावडर टाकली आहे. आता केसर टाकतो. अजून घालू का? काय एवढे बास? घाल ना. हे अख्खं घालू? घाल. अख्खी बाटली घाल. लाल मोदक. लाल नाही, येल्लो होणार ना ते. सारण रेडी होतंय. हे सगळं घातलं याच्यात. हे सगळं घातलंय. वेलची पावडर, तूप, केशर, दूध, मसाला हा टाकला. नाही टाकणार होतो आम्ही, पण मग त्याच्याऐवजी आम्ही ऑलरेडी आणि ड्रायफ्रुट्स ते पण टाकलं. टाकले. येस. बनवलेली आहे खोबऱ्याची बर्फी. बर्फी पण अशीच केलेलीस तू गेल्या वर्षी? हा, बर्फी हा अशीच केली. त्याच्यामध्ये साखर होती. अच्छा. साखर. गुळ असतो बरं. हा, ते सेम फ्रेश कोकोनट, साखर, त्याच्यात थोडीशी इलायची पावडर, रोज इसेन्स आणि रंग. पण त्याच्यात आटवा खूप लागतो कारण त्याचं पाणी फुल सुटतं आणि मग लास्टला जसं क्रिस्टल आहे. खतरनाक आलं. मोदक फ्लेवर डोनट बनवला त्याने. हॅपी बर्थडे टू यू. पिझ्झा केलाय त्याने. धार्मिक पिझ्झा. पण हे एवढं ढवळायचंच नाहीये. पण मजा येते त्याचं काय करायचं. आणि इकडे रामूला सांगितलं फक्त हा चौकोन क्लीन करायला कारण खाऊन पिऊन जसं कचरा झालेला आहे. पहिल्यांदा इंडियन पॅकेजिंग एवढं चांगलं बघितलंय जिकडे त्याने टेअर सांगितलं आणि तिकडे खरंच फाटलंय. आता पनीरची पनीर भुर्जी झाली. याची वीट कापू ना. हो. ह्याचे 1.5 सेंटीमीटर बाय 1.5 सेंटीमीटरचे क्यूब्स काय. इकडे आत वर्नियर कॅलिपर ठेवायचा. नाही, वर्नियर कॅलिपर नाही. तुला मेकॅनिकल इंजिनियर तुला एवढं येत नाही. 1.5 सेंटीमीटर. आणि आमच्या किचनमध्ये चुकला ना पट्ट्याने पिटाई होते. पट्ट्याचे पिटाई होते. तर फायनली मी मोदक बनवायला बसतोय. स्टार्ट पण केलं मी. नाही. आपापले गोळे बनवायचे आणि आपापला मोदक बनवायचा ना.
ओके. हे माझे खूप सारे गोळे झाले, 5 पेक्षा जास्त झाले. आले पण जास्तीच होणार आहे. मग कर ना त्याला आड हे कर ना इक्वली डिवाइड. हा, मी मग एवढी मेहनत केली वेस्ट ना. जवळ दाखव. फर्स्ट मोदक डन, खलास. जर ही रेस असती तर आता मी जिंकलेलं असतं. दिस इज काय माय. झालं? मस्त झालं अरे, मस्त. माझ्याकडे शिकली. त्याचं काय करू आता मी? चालेल हा, दाखव व्हिडिओ दाखव. तिकडे इकडे पण चालेल ना. वरती पण झालं ना. तुझे से गोल मस्त, आमचे पण असे हे होत आहेत. एक मोदक चांगला गेला, खूप अक्कल शिकवलीस सगळ्यांना. आता जर फुटला ना तुझा मोदक, 3 vs 1 फाईट होणार मला. UFC अनलिस्ड. मी पण सगळे चांगले बनवतो पण तोंड बंद आहे माझं. मक्खा म्हणतात त्याला. सेकंड डन, वाव. खलास. मला थांबावं लागेल सो दॅट यॉल कॅन कॅच अप. खूप वेळ लागला, वेळ वाया जातो तुमच्यामुळे. 21 मी एकट्यानेच केलं असतं. म्हटलं गरीबी को थोडं ऑपॉर्च्युनिटी देण्याची. मास्टर पीस बघा. खाल्लं फाटलाय आणि तो खाल्लं बघ, खाल्लं फाटलाय. नाही फाटलं त्याला, ते हे लागलंय सारण. खतरनाक असं मोदक बनलेलं आहे. गोड गोंडस गुगुबी. मी आत्ता ना दाखवणार, ते स्टीम केल्यानंतर दाखवणार. ज्याचे फूड मी माझ्या जरी पहिले खाली मार्करने राऊंड लिहिणारे सगळ्यांना. बाप्पाचं फुल असतं. खतरनाक अक्षयचं बनलं. होतं. आता दाखव इकडे अक्षय. मला बेटर होईल. या कॅमेऱ्यात पण दाखव. 21 कळ्या करू शकतात का आपण, है ना? करू शकतो, पण त्याच्यावर ते करेपर्यंत माझं ब्लड प्रेशर वाढेल. हो. 6 कळ्यांमध्ये माझं रक्त मोठा खवळलं. लागेल. नाही बघा काय खतरनाक झालंय बघ. हा, मस्त वाव. झालं. हा छान झाला. परफेक्ट. एकदम मस्त झालेला आहे मोदक माझा. शाबास रोहन. स्वतःला सप्तम. अक्षयने स्पीड पकडल्या आता. त्याला कळलं की आपले गोळे जास्त आहेत. आपण पहिला करू. आपण क्वांटिटी मध्ये जिंकूया. कलाकारी बघा. तिचा बोंडू हा किती मोठा पाहिजे रे. बघ माझ्या पहिल्याचा बोंडू एवढा मोठा होता, एवढा तोडलाय मी. खाताना वरच्या टाळूला लागला असतं. मोदक हा असा दिसला पाहिजे, त्याच्यानंतर त्याला असं असं करायचं ना, बंद करून टाकायचं. कसं करायचं त्याला? असं असं. परत इकडे दाखव ना. हे बघा, हा मी बनवलेला आहे. आता बघा ह्याला धरायचं, असं करायचं आणि मग फाडणं. सगळ्या एका डायरेक्शन मध्ये झाल्या पाहिजेत ना. हे बघा आता सेकंड स्टेज हे असं झालेलं आहे. आणि मग हे असं हळूहळू बंद करायचं. आणि मोदक लाडू सारखा दिसतो मग. त्याला खालना दाबायचं ना. मग कसं दाखवतो मी तुम्हाला. दाखवते. त्याचं तोंड बंद होते मोदकाचं. तोंड हे बघा आता हा असा उंच मोदक झालेला आहे. धरायचा, थोडा दाबायचा. हे बघा खतरनाक असा मोदक झालेला आहे. या कॅमेऱ्यात बघा. काय तू झालं? किती बनतेस पात्या? मोजत नाही. अरे मी तू परफेक्ट 21 करतोय? नाही, परफेक्ट 11 करतोय. 11 मोजून बघ. आय डोंट डू ऑल दिस काउंटिंग. मला- घास मोज. आम्ही श्रद्धेने करतो. घास आणि पात मोजायची हे नसते. बघ, ह्याला म्हणतात कॉन्फिडन्स. मी मोजत नव्हतो, पण ज्या कॉन्फिडन्सने बोलले तुम्ही सगळ्यांनी मानलं. आता तुला नाही, आठ तू चे मानलं. आठ आम्ही चे असं नाही करत. बोलतो. आम्ही तर तू हे करतो. मैं नोज भी मैं जो नहीं, पर तुम्हें मेरा माना कि मैंने मुझा था. मेरे को लग नहीं रहा था कि तेरे में इतना तो बोलने का ना, बोला कि व्लॉग मेरे को तेरे को एम्बेरस नहीं करने का था. रवी महिने ते बघे. तर आता आमच्या सगळ्यांचे मोदक झालेले आहेत तयार. हे राहुलचे मोदक आहेत. हे माझे आहेत. आणि हा वाला मला चुकलाय, कारण हा मला जमला नाही पिठाने बनवायचा, कारण हा तळायचा मोदक आहे. हे माझे हे मोदक आहेत. राहुलचे मोदक आहेत. 6 मोदक बनलेले आहेत. हे अक्षयचे मोदक आहेत, मस्त झालेले आहेत. आणि हे अस्मिताचे मोदक आहेत. सर्वात बेस्ट वाटत आहेत. हा. धन्यवाद. आणि क्लोज रनर अप हा. रोहन पुऱ्या तळतोय. ते झालेत तळून ऑलरेडी. हो, मस्त फुगतायत. इथे मोदक स्टीम होत आहेत, अजून ठेवायचे आहेत. नागपुरीला पनीरची भाजी, बटाट्याची भाजी, राहुल पुऱ्या लाटतोय आणि तेलात सोडतोय. आणि अक्षयने सगळे भांडी धुवून ठेवली आहेत व्यवस्थित स्वच्छ करून. व्हिडिओ करायला आणि तेव्हाच मी फसलो. एवढा मस्त लाटवत, एक पुरीला काय प्रॉब्लेम झाला नाही.
रोहनचे आगीचे प्रयोग चालले आहेत दिवा चालू करण्यामध्ये आणि कापूर आणि धूप जळवण्यासाठी. वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव. आनंद पूजन देवासाठी ताट वाढतोय आम्ही आता. सगळं जेवण याला तरी बोलले मी फक्त ताट ठेवतोय. इथे मोदकची पण तयारी करतो. अशा प्रकारे आमची आरती झालेली आहे आणि नैवेद्य ठेवलेला आहे. इकडे बटाट्याची भाजी, पनीरची भाजी रावली बनवलेली, पापड, उसळ, भात आणि पुरी. आणि इकडे आहेत फ्राईड मोदक आणि उकडीचे मोदक 21. अजून आम्ही खूप बनवतो. अजून आहेत. हो, ते बका बका खाणार. हे पण अख्खा घे ना. मोदक सकट घे ना फोटो. फायनली आता मी जेवायला बसतोय. खतरनाक भूक लागली. किती वाजले? 6 वाजले. 6 वाजले आणि आता खायला स्टार्ट करतो. गणपती बाप्पा मोरया. आता रात्रीचे 9 वाजलेत. आम्ही एक मूवी बघितला, तेहरान, जॉन एब्राहमचा. फालतू पिक्चर होता. तर आता चहा बनवायचा कंटाळा आला म्हणून आम्ही इन्स्टंट टी बनवतोय. आम्ही एक गेम खेळतोय त्याच्यामुळे ह्यानी अक्षयनी हेडफोन घातलेत आणि अस्मिता त्याला बोलून दाखवत आणि त्याला गेस करायचंय. आणि आम्ही आता दिलं त्याला क्लू, नथिंग लाईक एनिथिंग. मायक्रोमॅक्स कंपनीचा स्लोगन आहे. आणि मी आणि रोहननी पण खेळल्या. आम्हाला 10 पैकी 9 आले. ते लोक आता अस्मिताला 3 आलेत, 2 आलेत 5 पैकी. नान कटाई. ताक दही दात नाही. दात नाही आला. आता मी वर दिलंय राहुलला अंडा बुर्जी. बुर्जी बुंदी. अंडा बुंदी. र हळदी कुंकू दिले. हळदी हत्ती. हळदी अति. हळदी हळदी. समजलं. कुंकू. हळदी कुंकू. परत सेकंड येतोस. आता मी जेंगा खेळतोय. कोण स्टार्ट करते? मी करतो. ए ऊपर का नहीं निकल. वाकडा झालाय. स्मार्ट मॅन. थोडं सीधा करते कसं. हा कर. तर आता रात्रीचे 1 वाजलेले आहेत आणि आम्ही सगळे दमून टीव्ही बघतोय आणि आता झोपायला जाऊ. आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. उद्या सगळे सायकलिंगला जायचं. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. गणपती बाप्पा मोरया.